जे लोकांचं काम करायचं राहिलं बाजूला, चांगली आश्वासनं किंवा चांगलं काय बोलणं हे राहिलंच बाजूला, वेगळंच काय तर कशा तर पद्धतीनं नवीन आलेलं जे हे महापालिकेचे नगरसेवक आहेत आणि पदाधिकारी आहेत त्यांना बदनाम करण्याचा कट जसा महापालिकेत केला जातोय त्याच पद्धतीनं आता त्यांनी सर्वसाधारण म्हणजे रोडवर सुद्धा करण्याचा प्रयत्न त्यांचा चालू आहे. आणि हे कसं चुकीचं आहे तसं माहिती घेण्यासाठी काल आल्यानंतर आम्ही इथं आलो आणि त्याची आम्ही माहिती घेतली. तर सध्याच्या परिस्थितीला इथं आमचे 2 पंप चालू आहेत. फक्त त्यांनी काय म्हणले की एकच पंप चालू आहे, एक पंप चालू नसून इथं आहेत 4 पंप, त्यातले 2 चालू असतात. एका वेळी एकच चालू असतोय आणि एक स्टँड बाय पद्धतीनं तो जर बंद पडला अल्टरनेटसाठी आम्ही दुसरा पंप असतोय. मग त्या पंपाचं कालचं फाउंडेशन स्वतःहून आम्ही इथे बंद पडलेलं नाही, आम्ही स्वतःहून त्या फाउंडेशनचं काम करायला लागलोय. मग त्याने अशा पद्धतीनं असं उठवले की एकच पंप चालू आहे, तसं काय नाही. दोन्ही पंप आहेत, टोटल 4 पंप आहेत, त्यातले 2 पंपाचं काम आता चालू आहे. राहिला विषय आता ह्या भविष्यामध्ये पाणी कमी पडतंय काय, एक थेंब सुद्धा पाणी इचलकरंजीला कमी पडणार नाही आहे तशा पद्धतीची तजवीज इथं सगळ्यांनी आम्ही केलेली आहे. आमचं चोपडे साहेबांचं लक्ष आहे, स्थायीवाल्यांचं, माझं उपमहापौर, आम्ही यासाठी सगळं आलोय की इथं नेमकं इथं काय चाललंय. आम्हाला पूर्वीपासून माहिती आहेच, आम्ही सगळ्या ऑफिसमध्ये बसून माहिती घेतोयच, पण इथं येऊन विरोधक काय तर चुकीच्या पद्धतीनं पसरवायचं अशा पद्धतीने चालू आहे. म्हणून आम्ही स्वतःहून इथं बघायला आलो की जेणेकरून पत्रकारांच्या मार्फत पूर्ण इचलकरंजीच्या जनतेला हे समजलं पाहिजे की पाणी कुठल्याही परिस्थितीत उन्हाळ्यामध्ये पावसाळ्यापर्यंत पाणी कमी पडणार नाही. आणि जरी समजा पाणी वरून जरी कमी आलं तरी 2016ला आम्ही त्यामध्ये हात एक पंप घातलेला आहे त्या म्हणजे जरी पाणी जरी असं त्या ह्याच्यातून आम्ही पाणी उचलून आम्ही इचलकरंजीला पाणी देऊ शकतोय. त्याच्यानंतर आता जी नवीन पाईपलाईन आम्ही जी करायला लागलोय आमदार राहुल आवडे यांच्या माध्यमातून जी पाईपलाईन आम्ही करायला लागलोय त्याच्या पाईपलाईनचं काम आणि त्याच्या मोटरी वगैरे सगळ्या आमच्या इथं आहेत आता तयार. फक्त पाईपलाईनचं जोडायचं काम थोडं इकडे तिकडे राहिलेलं आहे. ते कमीत कमी 80 ते 90% काम झालेलं आहे. एक 10% काम राहिलेलं आहे. ते बी आम्ही महिनाभरामध्ये 1-1.5 महिन्याच्या आत आम्ही ते सगळं काम संपवून पुढच्या ज्यावेळी उन्हाळा असेल किंवा पावसाळ्यानंतर अतिशय मोठ्या प्रमाणात पाणी इथनं जाणार आहे. जे पाणी आता जात आहे 22.5 ह्याच्या प्रमाणात आता MLD जात आहे तेच पाणी आता ती पाईपलाईन दुसरी टाकल्यामुळं 45 जाणार आहे, म्हणजे डबल जाणार आहे. त्यावेळी शक्यतो रोजच्या रोज पाणी किंवा एक दिवस आड पाणी हे देणारच अशी आमची भूमिका असणार आहे. चॅनेलला सबस्क्राईब करा आणि